नमस्कार शेतकरी बंधू, मी ऋषिकेश बोलतो, आदामा कंपनीचा प्रतिनिधी आहे. आज आपण आलेलो आहे सोयाबीनच्या प्लॉटवरती. तर आपण आज सोयाबीनच्या प्लॉटवरती याकरिता आलेलो आहे की सोयाबीन मध्ये सगळ्यात मुख्य कीड म्हणजे सोयाबीन गर्डल बिटल. बरोबर आहे. सोयाबीन गर्डल बिटल मध्ये जवळपास आपलं 50 ते 80% नुकसान होऊ शकतं. तर त्याची लक्षणं काय आणि झाड कसं ओळखायचं, काय ओळखायचं, तर आपण प्रत्यक्ष आज प्लॉट मध्ये आलेलो आहे. बरोबर आहे. आपण प्लॉट मध्ये आलेलो आहे. आपण डायरेक्टली झाड बघूया. हे बघा, या झाडामध्ये काय केलेलं आहे, जे काही पतंग असतो, तो पतंग काय करतो, या झाडाला काय करतो, जो कवळं पान असतं आपलं सोयाबीनचं, त्या कवळ्या पाण्याला कट मारतो. 2 जागेवर कट मारतो पतंग. हा इथं कट आणि इथं कट. आणि याच्या खाली तुम्हाला बरोबर एक छोटस डॉट दिसतो. त्या डॉट मध्ये काय करतं, ते पतंग अंडी घालतं. बरोबर आहे. ही अवस्था आपल्याला लक्षात येत नाही, पण ज्यावेळेस हे पान आपण असं बघतोय, हे पान आपल्या शेतात जर असं दिसलं, तर तेव्हा आपण निश्चित ओळखायचं की या प्लॉट मध्ये शेंडाळी किंवा चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि यासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे, तर यासाठी आपल्याला प्रतिपंप 25 मिली अनोलिक, आदामाचं अनोलिक आपल्याला प्रति 25 मिली 20 लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरून फवारणी करायची आहे. आणि ही अवस्था आपल्याला ज्यावेळेस सोयाबीन या अवस्थेमध्ये, रोपट्या अवस्थेमध्ये असेल, त्यावेळेस जर आपण फवारणी केली तर निश्चितच आपल्याला या अशा किडींपासून आपण त्याचा रक्षण करू शकतो. कारण ही कीड मुख्यतः काय आहे की आपल्याला लक्षात येत नाही, पण या किडीमध्ये काय होते, ज्यानंतर अंडी घालतं, ते अंडी काय करतं, पूर्ण या खोडामध्ये जातं. आणि ज्यावेळेस आपण विचार करतो की ज्यावेळेस आपली सोयाबीन मध्ये दाणे भरत नाहीत आणि दाण्याची साईज वाढत नाही, तर त्याचं कारण हेच असतं, कारण हे पूर्ण झाड ते काय करतं, पोखरत आणून ते पूर्ण डॅमेज करतं. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, निश्चित पहिल्या फवारणीमध्ये 20 ते 25 दिवसामध्ये आपल्याला अनोलिक, आदामा कंपनीचं अनोलिक 20 ते 25 ml प्रतिपंप 20 लिटर पाण्याला आपल्याला घेऊन फवारणी करायची. धन्यवाद.